म्हणजे 15 ऑगस्टला आपला झेंडावंदन झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलं वाशी तालुका, भूम तालुका, काल आम्ही कळंब तालुक्यातलं कोंडला गाव, गुडकी असेल वाशी तालुक्यातलं, तुम्ही बघा भयंकर म्हणजे भयंकर नुकसान झालं शेतकरी. म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहेत आणि तुमचा प्रपंच जर त्या शेतीवर अवलंबून असेल आणि त्या शेतीतली माती सहित जर पीक वाहून गेला असेल तर कसं त्यानं नेमकं जगायचं त्याचा विचार सुद्धा करणं त्या ठिकाणी भयावह आहे. इतकी वाईट आणि बिकट परिस्थिती आहे. अनेक शेतकऱ्याच्या मुबली त्याच्यात गेल्यात, अनेक शेतकऱ्याचे सोलर बसवलेले होते ती त्या ठिकाणी वाहून गेले, त्याचं नुकसान झालंय आणि प्रचंड असं शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि पावसाचं मी काल तुम्ही म्हणता अतिवृष्टीचा निकष आहे 65 mm. 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला तर आपण अतिवृष्टी म्हणतो, पण इथे 168 mm पाऊस झाला. मी त्याला काय अतिवृष्टी म्हणायचं का ढगफुटी? नुसती अतिवृष्टी नाही, ढगफुटी. मला वाटतं इतिहासात सुद्धा नोंद नसेल एका रात्रीत एवढे 165 mm 168 mm पाऊस झालेली. आणि त्याची भयानक परिस्थिती आपण बघितली. कळंब तालुक्याची सगळ्या मंडळाची सरासरी जर काढली तर 134 mm आहे. वाशी तालुक्यात जर तुम्ही गेला तर 92 mm 93 mm, भूमला गेला तीच परिस्थिती, परंड्यात गेला तीच परिस्थिती. प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि तुम्ही जे आता म्हणलात ना की निकषामुळं किंवा ह्या नुकसानीमुळं, मला वाटतं औसा तालुक्यात भुसणी गाव आहे, त्या गावातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. अतिशय विदारक परिस्थिती आहे. सरकारला एवढीच विनंती आहे, आगीच राजकारण घाला चुलीत. ही जी नुकसान झालंय त्या नुकसानीच्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल ही गोष्ट सरकारनं निश्चित करावी. आणि वर पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडत असण्यापेक्षा सगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे, ही मान्य करून सरकारनं सरसकट त्या ठिकाणी भरपाई द्यावी नुकसानीची, इतकीच आमची मागणी.